नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. इझी भरती निघालेली आहे. IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून इथं भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमची जी जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार निघालेली आहे. पदाचं नाव असणार आहे कन्सल्ट ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3 मध्ये इथं व्हॅकन्सी आहे. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. शैक्षणिक पात्रता असणार आपल्याला याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी BE, BTech, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी PG डिग्री, CA, CFA वाले इथं अप्लाय करू शकतात. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठीच. त्याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यात ऑफलाईन पद्धतीने फॉर्म त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे. तुम्ही ऑफलाईन ॲड्रेसने फॉर्म पाठवा किंवा मेल ॲड्रेसवर फॉर्म पाठवा. तुमच्या ह्याच्यावर डिपेंड करतं. ओके. तर आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे, किती जागा असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, पगार किती असणार आहे, कोणत्या-कोणत्या ठिकाणी जागा आहे, अशी इत्यादी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, कॉलिंग आलेली आहे, ॲप्लिकेशन्स फॉर एंगेजमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कन्सल्टंटसाठी इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. फुल्ली कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा जॉब असणार आहे. ओके. आता ही जी जॉब अपॉर्च्युनिटी आलेली आहे IIFCL कडून आलेली आहे, जी की IPL ही आपण त्याला म्हणतो. होली ही जी ओनर कंपनी आहे, सबसिडियरी बाय इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी आहे. लिमिटेड फायनान्स कंपनी लिमिटेड आहे. ओके. गव्हर्नमेंट ऑफ एंटरप्राइजेस कंपनी आहे IPL. ओके. तर फेब्रुवारी 2012 मध्ये याच्यात मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग फॉर फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲडव्हायझरी सर्व्हिस टू सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडीजसाठी तर प्रायव्हेट डेव्हलपरसाठी ते काम करत असते ही कंपनी. ओके. तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग कंपनी आहे, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटच्या कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी. त्या कंपनीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या. ओके. आता IPL कडून इन्व्हाइट केलेले आहे, जे की इंडिव्हिज्युअल फॉर द एक्सपिरियन्स फील्ड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एंगेजमेंट दिलेलं आहे. इंडिव्हिज्युअल कन्सल्ट कन्सल्टसाठी इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. ग्रेड 1 पासून तर ग्रेड 3 पर्यंत फुल टाईम कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब आहे. म्हणजे तुम्हाला फुल टाईम जॉब अपॉर्च्युनिटी आहे. ओपन मार्केट असणार आहे, जे की तुम्हाला हेड ऑफिसला दिलेलं आहे. आता याच्या ब्रँचेस खूप ठिकाणी आहेत. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये याच्या जॉब व्हॅकन्सी आलेली आहे, जे की आपण बघणार आहोत. डिटेल्स दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला पोझिशननुसार टर्म अँड कंडिशन्स दिलेल्या आहे, पिरियड ऑफ एंगेजमेंट दिलेला आहे, एक्सपिरियन्स ETC आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे बघू. आता याच्यामध्ये दिलेल्या सगळ्यात पहिलं आता पोस्ट दिलेली आहे, ती आपण जाणून घेऊ. आता यामध्ये जर बघायला गेलं तर आता ॲप्लिकेशन्स जी दिलेली आहे, एक्सपिरियन्सनुसार फॉलोइंग पोस्ट असणारे इंडिव्हिज्युअल आपल्याला कन्सल्टसाठी तर व्हॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये कोड नंबर दिलेला आहे, पोझिशन, ग्रेड, लोकेशन आणि रोल दिलेले आहे, जे की आपण आता बघू आता स्टेप बाय स्टेप. आता सगळ्यात पहिलं पोस्ट असणारे कन्सल्ट ग्रेड 2 मध्ये अमरावतीसाठी व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रोजेक्ट्स फायनान्स अँड मॉडेलिंग एक्सपर्टसाठी तर व्हॅकन्सी आहे. 2 नंबरचा पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कन्सल्टसाठी ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये अमरावतीसाठी याच्यामध्ये दिलेले आपल्याला प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट अँड ट्रान्झॅक्शन्स अथॉरिटी एक्सपर्टसाठी. ओके. 2 नंबरची पोस्ट झाली. आता 3 नंबरमध्ये बघायला गेलं तर कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये व्हॅकन्सी अमरावतीसाठी प्रोजेक्ट्स असोसिएटसाठी तर पद भरती आहे MIS सपोर्टसाठी. 4 नंबरचं जर पोस्ट बघायला गेलं तर कन्सल्टसाठी आहे ग्रेड 2 मध्ये अमरावतीमध्ये फायनान्स एक्सपर्टला जॉब अपॉर्च्युनिटी बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढे गेले आपण 5 नंबरची जी पोस्ट आहे याच्यामध्ये कन्सल्टसाठी ग्रेड 2 ची व्हॅकन्सी आहे अमरावतीसाठी. याच्यामध्ये प्रोक्युरमेंट एक्सपर्टसाठी तर व्हॅकन्सी आहे. प्रोक्युरमेंट एक्सपर्टला. ओके. त्यानंतर 6 नंबरचं असणारे कन्सल्टसाठी ग्रेड 2 मध्ये अमरावतीला असेसमेंट मॉनिटरायझेशन एक्सपर्टसाठी तर व्हॅकन्सी आहे. मॉनिटायझेशन एक्सपर्ट. ओके. असिस्टंट मॉनिटायझेशन एक्सपर्टसाठी व्हॅकन्सी. 7 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये चेन्नईला प्रोजेक्ट मॅनेजर टुरिझममध्ये तर व्हॅकन्सी आहे. 8 नंबरची जी पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्लीसाठी टुरिस्टसाठी तर डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट करता व्हॅकन्सी आहे. 9 नंबरचा पोस्ट कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये ऐझावलसाठी तर व्हॅकन्सी अर्बन रिजनल प्लॅनरसाठी. ओके. 10 नंबरची पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये ऐझलमध्ये इथे व्हॅकन्सी आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फायनान्स एक्सपर्टसाठी. त्याच्यानंतर 11 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली अँड ऐझलमध्ये व्हॅकन्सी आहे स्पोर्ट्स
इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी आहे. 12 नंबरचे पोस्ट आहे कन्सल्टमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये दिल्ली, चेन्नईमध्ये रिन्युएबल एनर्जी स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर 13 नंबरची जी पोस्ट आहे कन्सल्टमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, चेन्नईमध्ये एन्व्हायरमेंटल रेग्युलेटरी अफेअर्स अँड स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी आहे. 15 नंबरचा पोस्ट असणार आहे कन्सल्टमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये चेन्नईसाठी कॉन्ट्रॅक्ट आपल्याला जे वॅकन्सी आहे जी की प्रोक्युरमेंट स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर दिलेली आहे 15 नंबरची पोस्ट कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, चेन्नईमध्ये इंफ्रा फायनान्स अँड PPP स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी आहे. 16 नंबरची पोस्ट सेम असणार आहे कन्सल्टमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये वॅकन्सी एनिवेअर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. याच्यामध्ये दिलेलं प्रोक्युरमेंट स्पेशलिस्टमध्ये वॅकन्सी दिलेली आहे. 17 नंबरची पोस्ट दिलेली आहे ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये एनिवेअर इंडियामध्ये प्रोजेक्ट डेव्हलपमेंट स्पेशलिस्टमध्ये. त्यानंतर दिलेली आहे 18 नंबरची पोस्ट ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये फायनान्स एक्सपर्टसाठी. 19 नंबरची पोस्ट कन्सल्ट ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईमध्ये लीगल कम कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट एक्सपर्टसाठी. ओके. 20 नंबरची पोस्ट आहे जे की असणार आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईची जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोजेक्ट्स मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशन्स अँड एक्सपर्टसाठी वॅकन्सी. 21 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईसाठी मॅरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्टसाठी वॅकन्सी आहे. 22 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईमध्ये PPP इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टला इथे वॅकन्सी बघायला मिळते. 23 नंबरचा पोस्ट आहे ग्रेड 1, ग्रेड 2 ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईला ESG ग्रीन मेंटाईन फायनान्स एक्सपर्टसाठी वॅकन्सी. 24 नंबरचा कन्सल्टसाठी ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये वॅकन्सी दिल्ली, मुंबईला ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स मेरीटाईम्स अँड ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्ससाठी वॅकन्सी. 25 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्ट ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये दिल्ली, मुंबईमध्ये स्टेट कोऑर्डिनेशन्स अँड क्लस्टर डेव्हलपमेंट मॅनेजरचं. 27 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 दिल्लीमध्ये PPP कम अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट. 27 नंबरचा पोस्ट आहे कन्सल्टचं ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये दिल्लीमध्ये वॅकन्सी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्टला वॅकन्सी. ओके. आता हे सगळ्या 27 पोस्टिंग तुम्हाला मी सांगितलेल्या आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ग्रेड कोडनुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे जे की ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 नुसार. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इंडिव्हिज्युअल आपल्याला कन्सल्टसाठी जी वॅकन्सी आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सी आणि इयर ऑफ एक्सपिरियन्स दिलेले आहे. ग्रेड दिलेला आहे 1 to 3. ओके. याच्यामध्ये दिलेला आहे आता एक्सपिरियन्स मॅक्झिमम आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे आणि आपल्याला सॅलरी रेंज दिलेला आहे. ग्रेड 1चं जे असणार आहे कन्सल्ट ग्रेड 1 मध्ये 3 ते 8 वर्ष एज असेल तर आपला अप्लाय करू शकतात. 45 वर्षापर्यंत एज लिमिट दिलेली आहे. पगार असणार आहे 80,000 ते 1,45,000 पर्यंत आपल्याला मिळणार आहे. 2 नंबरची जी पोस्ट आहे कन्सल्ट ग्रेड 2 मध्ये 8 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. 50 वर्षापर्यंत आपण याच्यात अप्लाय करू शकतो. 1,45,000 ते 2,65,000 रुपये आपल्याला पगार याच्यात भेटणार आहे. 3 नंबरचा पोस्ट सिनियर कन्सल्टमध्ये आपल्याला ग्रेड 3 असणार आहे. 15 वर्षाच्या वरती एक्सपिरियन्स असेल 62 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. तर त्यांना पगार असणार आहे 2,65,000 ते 3,30,000 पर्यंत पगार मिळेल. तर चांगली पॉस्ट आपल्याला बघायला मिळते. पगार खूप चांगला आहे. म्हणजे की 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नुसार पण आपल्याला याच्यामध्ये 1.5 लाख रुपयाच्या आसपास पगार बघायला मिळतो. म्हणजे चांगली पॉस्ट आपल्याला बघायला मिळते IPL कडून. ओके. ते एक्सपिरियन्स नुसार आपल्याला पगार दिला जाईल. ओके. जे की 3 ते 8 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असेल त्यानुसार तुमचा पगार इथं ठरवला जाईल. ओके. तर TADA असणार आहे त्याच्यामध्ये आपल्या कन्सल्टसाठी अंडरटेकिंग आपल्याला सगळी काही जी कंपनीनुसार पॉलिसीनुसार आपल्याला सगळी ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन जर बघायला गेलं तर वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटल वॅकन्सी आहे. केरळ आपल्याला प्रोजेक्ट्स फायनान्स मार्केटिंग मॉडेलिंग आणि एक्सपर्टसाठी ग्रेड 2 ची वॅकन्सी. क्वालिफिकेशन दिलेलं आहे याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. MBA वाल्यांना सगळ्यात पहिले ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. PG डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाच्या याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. लेस दिन आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागला डेव्हलपमेंटमध्ये तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. आता संपूर्ण जॉबबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. 2 नंबरचा पोस्ट दिलेला आहे प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट अँड ट्रान्झॅक्शन्स ॲडवायझरी एक्सपर्टसाठी ग्रेड 2, ग्रेड 3 मध्ये वॅकन्सी. याच्यात पण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आहे आणि BE BTech वाले MBA वाले पण अप्लाय करू शकता. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. 8 ते त्याच्यानंतर दिलेलं आहे प्रोजेक्ट असोसिएट MIS सपोर्टसाठी ऑपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रेड 1, ग्रेड 2 याच्यामध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 ची वॅकन्सी. MBA PGDM वाले BE BTech वाले याच्यात अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे.
त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यावर 4 नंबरचा जर पोस्ट बघितलं फायनल एक्सपर्टसाठी. आता फायनान्स एक्सपर्टसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा MBA वाल्यांसाठी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यात पण आपल्याला 5 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. 6 नंबरचं 5 नंबरचं पोस्ट आहे प्रोक्रुटमेंट एक्सपर्ट ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यामध्ये MBA पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अँड BE वाल्यांसाठी पॉझिटिव्ह 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला यामध्ये लागणार आहे. त्याच्यानंतरचं पुढची पोस्टिंग जर बघायला गेली तर आपण आता 6 नंबरची पोस्ट आहे असिस्टंट मॉनिटायझेशन एक्सपर्टसाठी ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेली आहे. ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आहे. BE वाले अप्लाय करू शकतात. 8 ते 5 वर्षाचे 5 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 7 वर्षाचा आता 7 नंबरचा पोस्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजर दिलेले आहे टुरिझम ग्रेड 1 मध्ये ग्रेड 2 मध्ये. याच्यामध्ये दिलेले PG डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. आणि आपल्या कधी बिझनेसच्या BBA वगैरे झालेले असेल, MBA झालेलं असेल, तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. आर्किटेक्चर वाल्यांसाठी प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी. 3 वर्षाचा आपल्याला याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर 8 नंबरची पोस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये टुरिझम डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये वॅकन्सी मास्टर डिग्रीवाल्यांसाठी पॉझिटिव्ह आहे. तर आपण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स काही दिलेला नाही. आता आपल्याला एक्सपिरियन्स जे आपल्याला वर्किंग आपल्याला टुरिझम एक्सपिरियन्समध्ये पाहिजे आहे तरच आपण अप्लाय करू. 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये पण लागेलच. ओके. 9 नंबरची पोस्ट आहे अर्बन रिजनल प्लॅनरसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये वॅकन्सी मास्टर डिग्री प्लॅनिंग वाल्यांसाठी आहे. याच्यामध्ये वॅकन्सी रिजनल प्लॅनिंगसाठी. ओके. प्लॅनर म्हणतो आपण त्याला. अर्बन रिजनल प्लॅनरला वॅकन्सी मास्टर डिग्री प्लॅनिंगसाठी वॅकन्सी आहे. टाउन प्लॅनिंग वगैरे अर्बन डिझाईन वगैरे आपल्यासाठी याच्यात पण 5 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल आपल्याला. याच्यात आपला डिप्लोमा झालेला असेल तरच अप्लाय करू शकतो आपण. 10 नंबरची पोस्ट दिलेली आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फायनान्स एक्सपर्टला ग्रेड 1 ग्रेड 2 ला वॅकन्सी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फायनान्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स CA CFA BTech वाले अप्लाय करू शकता. बी प्लॅन वाले BSc ॲग्रिकल्चर वाले अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे तरच अप्लाय करू शकतो 3 ते 8 वर्षाचा. त्याच्यानंतरचा पोस्ट आहे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशलिस्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आहे. ॲग्रिकल्चर्स अँड स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये आपली झालेली पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये पण लागेल. 12 नंबरची पोस्ट दिलेली आहे रिन्युएबल एनर्जी स्पेशलिस्टमध्ये ग्रेड 1 2 3 मध्ये वॅकन्सी. याच्यामध्ये दिलेली आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी 3 वर्षाचा आपल्याला इंजिनिअरिंग झालेलं असेल, डिप्लोमा झालेला असेल इंजिनिअरिंगचा किंवा डिग्री झालेली असेल इंजिनिअरिंगची तर आपल्याला पॉझिटिव्ह 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. ओके. इन्व्हायरमेंटल दिलेलं आहे. याच्यामध्ये रेग्युलेटरी अँड अफेअर्स अँड स्पेशलिस्टमध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यामध्ये दिलेली आहे बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगवाले टेक्नॉलॉजीवाले PG कोर्स ESG वाले अप्लाय करू शकतात. ओके. जर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर पॉझिटिव्ह आहे 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स. 14 नंबरची पोस्ट कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे प्रोक्रुमेंट स्पेशलिस्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. आता ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर प्लॅनिंग वाल्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाल्यांसाठी पॉझिटिव्ह आहे. याच्यात पण आपल्याला 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतात. 15 नंबरची जर पोस्ट बघायला गेले आपल्याला सॉरी एक मिनिट इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स PPP स्पेशलिस्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यामध्ये मास्टर डिग्री ऑफ मास्टर मॅनेजमेंट ऑफ फायनान्स 2 वर्षाचा आपल्याला MBA वगैरे झालेलं असेल. MFC ME झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल. CA CFA CWD वाल्यांसाठी पॉझिटिव्ह. याच्यात पण 3 ते 8 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. 16 नंबरचं पद दिलेलं आहे प्रोक्रुमेंट स्पेशलिस्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आपल्याला ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग आर्किटेक्चर वाले याच्यात अप्लाय करू शकता. ॲग्रिकल्चर वाले अप्लाय करू शकता. प्लॅनिंग वाल्यांसाठी MBA वाल्यांसाठी पॉझिटिव्ह PG वाल्यांसाठी सगळ्या सुवर्ण संधी. याच्यात पण 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स. 17 नंबरची पोस्ट आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. यामध्ये पण आपल्याला क्वालिफिकेशन दिलेली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फायनान्स वाले अप्लाय करू शकतात. आणि आपल्याला याच्यात MBA PG BTech बी ॲग्रिकल्चर आणि बी प्लॅनिंग वाले अप्लाय करू शकतात. CA वाले अप्लाय करू शकतात. MBA वाले अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार होता याच्यामध्ये पण आपल्याला. ओके. 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागेल. ओके. 18 नंबरचा पोस्ट आहे फायनान्स एक्सपर्टसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये वॅकन्सी. CA MBA PGDM PGDBM CFA मास्टर डिग्री फायनान्स इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पॉझिटिव्ह.
याच्यामध्ये पण आपल्याला 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 19 नंबरचा पोस्ट आहे लीगल कम कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. कंपनी सेक्रेटरी आपण याला असणारे नाव LLB LLM वाल्यांसाठी चिठ्ठी दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे आपल्याला LLBचं, तरच आपण आपल्या डिग्री वगैरे पण आणि LLB कोर्टांची आपल्याला नॉलेज पाहिजे आहे, तरच अप्लाय करू शकतात. इंडस्ट्री नॉलेज पाहिजे आपल्याला. 20 नंबरचा पोस्ट आहे प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशन्स एक्सपर्टसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. CA MBA PGDM PGDBM CFA मास्टर डिग्री LLB LLM वाले अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये पण 3 ते 8 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. 21 नंबरचा पोस्ट आहे मॅरीटाइम्स इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. CA MBA PGDPM CFA मास्टर डिग्री LLB LLM वाले अप्लाय करू शकतात चांगली पॉझिटिव्ह सोबत. याच्यात पण आपल्याला एक्सपिरियन्स लागणार 3 ते 8 वर्षाचा. आता 22 नंबरचा पोस्ट आहे PPP इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. याच्यात दिलेलं आहे CA MBA PGDM PGDPM CFA मास्टर डिग्री LLB LLM मास्टर डिग्री इन इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी आहे. ओके, याच्यात पण आपल्याला 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स. 23 नंबरचा पोस्ट दिलेला आहे ESG ग्रीन मॅरिटाईम फायनान्स एक्सपर्टसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. CA MBA PGDM PGDA वाले अप्लाय करू, LLB LLM वाले अप्लाय करू, मास्टर डिग्री वाल्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह PG डिग्री वाल्यांसाठी. ओके, 24 नंबरचा पोस्ट आहे ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स मॅरिटाईम्स अँड इकॉनॉमिक्स ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. सेम आपल्याला CA MBA PGDM एनी ग्रॅज्युएट डिग्री एनी PG डिग्री अँड LLM वाले अप्लाय करू शकतात याच्यात पण. ओके, 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स. 25 नंबरचा पोस्ट आहे स्टेट कोऑर्डिनेशन अँड क्लस्टर डेव्हलपमेंट मॅनेजर ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. CA MBA PGDM PG मास्टर्स डिग्री LLB LLM वाले अप्लाय करू शकतात. याच्यात पण 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. 26 नंबरचा पोस्ट आहे PPP कम अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्टसाठी ग्रेड 1 ग्रेड 2 ची वॅकन्सी. MTech M प्लॅनिंग MBA PGDM CA CFA वाले अप्लाय करू शकतात. 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स सोबत जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर दिलेल्या 27 नंबरचा पोस्ट आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट ग्रेड 2 ग्रेड 3 ची वॅकन्सी. अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागणार आहे. MTech M प्लॅनिंग MBA PGDM CA CFA वाले अप्लाय करू शकतात चांगली पॉझिटिव्ह सोबत. सुवर्ण संधी आहे 3 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता याच्यात ही पण तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. UGC ॲक्टिव्ह युनिव्हर्सिटीवरून आपला डिग्री झालेली पाहिजे आपल्याला. इंडियन नॅशनलवाले अप्लाय करू शकतात. सिलेक्शन प्रोसिजर दिलेलं आहे. इंटरव्ह्यू बेस आपले सिलेक्शन्स आहे, जे की आपल्याला इंटरव्ह्यूवर आपल्याला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कशा पद्धतीचं नॉलेज आहे, त्याच्यावर आपलं सिलेक्शन आहे इंटरव्ह्यू बेसवर. ओके, आता पिरियड ऑफ एंगेजमेंट दिलेली आहे आपल्याला. याच्यामध्ये जी की असणारे 2 इयरचा दिलेला आहे. सगळ्यात आधी तुम्हाला 2 वर्षासाठी आपल्याला याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. 1 वर्षापासून तर मॅक्झिमम आपल्याला 5 वर्षापर्यंत याच्यात ठेवणार आहे. 2+1=1=1 अशा पद्धतीने आपल्याला देण्यात येईल. ओके, आता नेचर ऑफ एंगेजमेंट दिलेलं आहे आपल्याला. कॉन्ट्रॅक्ट बेसिस फुल टाइम जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. कॉन्ट्रॅक्ट तुमचा दर टायमाला वाढेल. आता मोड ऑफ आपल्याला सबमिशन दिलेलं आहे. ॲप्लिकेशन ईमेलने पण तुम्ही इथं सबमिशन करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्मॅट वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. आता पोस्ट कोडनुसार असणार आहे. याच्यामध्ये पोस्ट कोड दिलेला आहे 1 ते 6 नंबरचे जे आहे त्यांच्यासाठी हा मेल ॲड्रेस दिलेला आहे. रिक्वायरमेंट 1 ओके, याच्या असा दिलेला आहे. पोस्ट नंबर दिलेला आहे 7 ते 15चा. रिक्वायरमेंट 2 दिलेला आहे @.com असा जीमेल ॲड्रेस दिलेला आहे. iifclproject.com. ओके, त्यानंतर 3 नंबरचा 16 ते 17 नंबरसाठी असणार आहे. रिक्वायरमेंट 3 @iifclproject.com हा मेल ॲड्रेस आहे. 4 नंबरसाठी दिलेला 18 ते 27 साठी पोस्ट कोड असणार आहे. रिक्वायरमेंट 4 @iifclproject.com या मेल ॲड्रेसवर डॉक्युमेंटेशन पाठवायचे आहे. आता पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला पोस्ट अँड डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी. IIFCL प्रोजेक्ट्स लिमिटेड 3rd फ्लोअर टॉवर नंबर E वर्ल्ड ट्रेड सेंटर WTC नवरोजी नगर नवी दिल्लीमध्ये पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्समध्ये आपलं डॉक्युमेंटेशन हे टाकायचे आहे. नेम ऑफ ॲप्लिकेशन्स कोणत्या पोस्टसाठी टाकत आहात ते डॉक्युमेंट आणि आपले डॉक्युमेंट्स. ओके, ॲप्लिकेशन फॉर्म लागणार सगळ्यात पहिले PDF मध्ये, जो की तुम्हाला मी दाखवणार आहे आता. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला, हे तुम्हाला मेल ॲड्रेसने पाठवू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म MS वर्ड याच्यामध्ये सिग्नेचर फॉर द आपल्याला नोटीस टोकन. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर ट्रेंड्स अँड
मार्कशीट्स आपल्याला टोकन ॲक्सेप्टेबल आणि आपल्याला सर्टिफिकेशन मार्कशीट्स अँड आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, अपॉइंटमेंट लेटर, सॅलरी स्लिप, करंट आपल्याला आय डी प्रूफ वगैरे द्यायचं आहे, आय डी कार्ड वगैरे. ओके, अशा ऑल डॉक्युमेंट्स दिलेले आहे जे आपल्याकडे असेल. आपल्याला सबमिशन करायचं आहे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे डॉक्युमेंट आपल्याला पाठवायचे आहे. ओके, आणि तुम्हाला जर बघायचं असेल आपल्याला सबमिशन ॲप्लिकेशनचे इथं दिलेले आहे संपूर्ण रिसीव्ह करण्यासाठी. त्याच्यात दिलेले आहे ॲड्रेस. आता ते बघूया. अंदमान निकोबार आयलँड्स, लक्षद्वीप, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, युनियन टेरिटरीज अँड जम्मू अँड काश्मीर, लद्दाख, लद्दाख आणि लाहोक डिस्ट्रिक्टमध्ये हिमाचल प्रदेश वगैरे आहे. ओके, याच्यामध्ये आता बघू शकता बिफोर अप्लाय करण्यासाठी नोटिफिकेशन एकदा वाचून घ्या. डेट वगैरे, जनरल कंडक्शन्स वगैरे दिले. दिल्ली आपल्याला याच्यात डॉक्युमेंटेशन पाठवायचे आहे. जॉब लोकेशन इंटरव्ह्यू दिल्लीलाच होईल. ओके, डॉक्युमेंटेशन त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट चेक केले जातील. आता ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये देण्यात आलेला आहे. हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. आता याच्यावर दिलेलं आहे आय फेल करून डॉक्युमेंटेशन सगळे ॲप्लिकेशन फॉर्म जो की तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये एक मिनटं. IIFCL कडून याच्यात दिलेलं आहे. प्रोजेक्ट्स लिमिटेड कडून इथं ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुमचा. ओके, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल फुल टाईमसाठी याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म, याच्यामध्ये फोटो लावा, क्रॉस सेंड करून टाका आपली. ओके, नेम ऑफ द ॲप्लिकंट, आपलं नाव टाका याच्यामध्ये. ओके, पूर्ण ॲप्लिकेशन डिटेल टाका, जी की पोझिशन्स कोणते अप्लाय करतात त्याचं नाव टाका. IC कोड टाका, तुम्हाला कोड सांगितलेला आहे. ग्रेड कोणता आहे 1, 2, 3 तो टाका. ग्रेड कोड काय तो पण टाका. ओके, त्याच्यानंतर लोकेशन टाका, आपल्याला कोणत्या लोकेशनला जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. नवी दिल्ली, चेन्नई, अमरावती असेल, मुंबई असेल, ऐझरवाल असेल या एनिवेअर इंडिया असेल. आपल्याला चॉईस करा. त्याच्यानंतर प्रेफरन्स द्या. त्याच्यामध्ये पण आपण करंट अँड लास्ट कॉस्ट किती होता कंपनीचा आपल्याला अटॅच डॉक्युमेंटरी प्रूफ द्यायचा आहे. किती कॉस्ट होता, CTC किती होता आपल्याला तो लिहायचा आहे. लिहून घ्या. त्यानंतर एक्सपेक्टेड किती आपल्याला तुम्हाला आता CTC कितीची CTC किती पाहिजे तो लिहून घ्यायचा. करंटली एम्प्लॉयर कोणत्या कंपनी आहेत का नाही आधी येस नो पण लिहा. आणि इथं नोटीस ऑफ पिरियड कधीपर्यंत तुम्ही काम सोडणार, नोटीस पिरियड काय आहे. ॲप्लिकेशन डिटेल, नेम ऑफ द ॲप्लिकेशन्स, नेम ऑफ द ॲप्लिकंट, आपलं नाव टाका. नेम ऑफ फादर हजबंड नेम टाका याच्यामध्ये. ओके, आणि डेट ऑफ बर्थ टाका. महिला असेल तर आपल्या पतीचे नाव टाका लग्नानंतरची. ओके, डेट ऑफ बर्थ टाका. नॅशनॅलिटी इंडियन, जेंडर टाका, मेल फिमेल ट्रान्सजेंडर, पॅन कार्ड नंबर टाका. त्याच्यानंतर दिलेला आहे पासवर्ड, परमनंट ॲड्रेस याच्यामध्ये टाका. ओके, पूर्ण ॲड्रेस परमनंट भरून टाका. प्रेझेंट ॲड्रेस टाका, ज्या ठिकाणी तुम्ही आता सध्या राहत असाल. टेलिफोन नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाकून द्यायचा याच्यात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन, बोर्ड, युनिव्हर्सिटी, फुल टाईम, पार्ट टाईम कोर्स कोणता केलेला होता, कुठून तर कुठपर्यंत तुमची एज्युकेशन झालेलं आहे, किती वर्ष लागले तुम्हाला, किती ॲडमिशन कधी झाली, तर कुठपर्यंत होती डिग्री, असं 10वी 12वी ग्रॅज्युएट्स. ओके, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा, इंजिनिअरिंग जे पण आपल्याकडे असेल ते भरा. ओके, त्याच्यानंतर मेंबरशिप ऑफ प्रोफेशनल असोसिएशनचं घेतलेलं असेल तर लिहा. सोडून द्या. अदर आपल्याला ट्रेनिंग वगैरे लँग्वेज दिलेले आहेत. लँग्वेज आपल्याला कोणती कोणती येते ती बघून घ्या. आपल्याला एक्सपिरियन्स कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये ते पण आपण लिहा. ओके, लँग्वेज नॉलेज वगैरे संपूर्ण मध्ये दिलेली आहे. एम्प्लॉयमेंट रेकॉर्ड, आपल्याला आता नेम ऑफ द एम्प्लॉयर, डेस्टिनेशन, कुठून कुठपर्यंत काम केलेलं आहे, पिरियड आपल्याला द्यायचं आहे, एज्युकेशन्स काय होतं आपल्याला त्या टायमाला फुल टाईम आपल्याला, आणि इथं दिलेलं आपल्याला रिलेव्हंट सर्व्हिस काय होती. अशी इथं एम्प्लॉयवरची संपूर्ण माहिती भरा या पॅरेग्राफमध्ये. किती वर्षाचा एक्सपिरियन्स इथे खाली मंथ इयर याच्यात टाकून घ्या. ओके, काउंटिंग करून. प्रोजेक्ट एक्सपिरियन्स दिलेला आहे आपल्याला. नेम ऑफ द असेसमेंट दिलेलं आहे, जे की सेक्टर कोणतं होतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इयर किती वर्ष काम केलेलं आहे, लोकेशन कुठं होतं, क्लायंट काय होते, एम्प्लॉयरचं काय होतं. ओके, मेंटेन प्रोजेक्शन काय होतं, अशी कॉस्ट काय होती अशी दिलेली आहे. ओके, संपूर्ण आपल्याला माहिती देण्यात आली. नेम ऑफ द आपल्याला हे संपूर्ण माहिती भरून घ्या. ओके, याच्यात आपल्याला सेक्टर्स, इयर, लोकेशन, क्लायंट्स, एम्प्लॉयर, मेंटेन प्रोजेक्ट्स, टोटल प्रोजेक्ट्स कॉस्ट आणि याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. डिक्लेरेशन वाचून घ्या. ओके, चांगली पॉझिटिव्ह सोबत. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला प्लेस दिलेलं आहे, प्लेस अँड डेट अँड सिग्नेचर दिलेले आहे. नेम ऑफ द ॲप्लिकेशन दिलेले आहे. ओके, नाव वगैरे टाकून सिग्नेचर करा. इंट्रोडक्शनसाठी तुम्हाला वाचायचं असेल ते वाचू शकता. याच्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, एवढी छोटी मोठी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मी सांगितलेलीच आहे. खूप मोठा व्हिडिओ आता झालेला असेल हा. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण सांगितलेली आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये जर वाचायचं असेल, याच्यामध्ये आपल्या प्लॅनेटबद्दल माहिती दिलेली आहे. इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे. तुम्हाला कंपनीकडून डॉक्युमेंटेशन ऑफ नेचर दिलेलं आहे. नेम ऑफ द ऑफिशियल इन्शुरन्स भेटणार आहे. त्यानंतर ट्रॅव्हल मेडिकल क्लिअरन्स असणार आहे आपल्यासाठी.
ओके. फोर्स आपल्यासाठी असणार आहे. संपूर्ण ऑपॉर्च्युनिटी आहे. टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्ट पण होऊ शकतात. ओके. सेटलमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे. पेमेंट दिलेलं आहे. लीव्ह फॅसिलिटी दिलेली आहे. टॅक्स, पोलीस व्हेरिफिकेशन्स, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्ट्स, असे संपूर्ण याच्यामध्ये PDF मध्ये प्रोबेशन पिरियड वगैरे काय असणार आहे. त्याच्यानंतर अजून याच्यात आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे, प्रायव्हेट वगैरे दिलेले आहे. अशा पद्धतीचा हा PDF आहे. याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला. कोड वगैरे याचा हे टाकून घ्या. तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. IIFCL प्रोजेक्ट लिमिटेड IPL, 3rd फ्लोअर, टॉवर नंबर E वर्ड, ट्रेड ट्रेड सेंटर, WTC, नवरोजी नगर, न्यू दिल्लीला आपल्याला पाठवायचं आहे. सेंड बाय आपल्याला याच्यात आपलं नाव वगैरे, कुठं राहतो, काय राहतो, पिनकोड वगैरे टाकून पाठवायचं आहे. ओके. अशा पद्धतीचे हे तुम्हाला फॉर्म आहे. ओके. तर जर तुम्हाला याच्या पण ॲप्लिकेशनचे फॉर्म पाहिजे असेल, हे दोघं पण PDF लिंक तुम्ही टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्हाला काही जेणेकरून काही डाऊट्स असेल तिथून तुम्ही बघून घ्यायचे आहे. आणि ईमेल ॲड्रेस वगैरे त्याच्या PDF फाईलवर दिलेले आहे. तुम्ही तिथून कॉपी करू शकतात. ओके. या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.